रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. कोडोली ग्रामपंचायतीची जन्मलेल्या मुलीसाठी कन्या रत्न ठेव लोकाभिमुख योजना. कोडोली तालुका पन्हाळा येथील ग्रामपंचायतीने जन्म झालेल्या मुलींसाठी 5,000 रुपयांची कन्या रत्न ठेव योजना राबवून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. या योजनेअंतर्गत ठेव पावत्यांचे वितरण आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. 17 सप्टेंबर 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत जन्मलेल्या मुलींना 5,000 रुपयांची ठेव पावती देऊन नारी शक्तीचा सन्मान करण्याचा अभिनव उपक्रम ग्रामपंचायतीकडून राबविण्यात आला. या योजनेअंतर्गत वर्षभरात जन्मलेल्या 32 मुलींचा समावेश असून त्यांच्या नातेवाईकांना ठेव पावती देऊन यथोचित गौरव करण्यात आला. मुलीच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत करत सामाजिक संदेश देण्याचे काम कोडोली ग्रामपंचायतीने केले आहे. दरम्यान याच कार्यक्रमात निर्माण सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून शासन योजनेअंतर्गत अपंग व दिव्यांग नागरिकांना 3 चाकी इलेक्ट्रिक सायकली, व्हीलचेअर व कुबड्यांचे वितरण करण्यात आले. अंबाबाई मंदिर हॉल येथे आयोजित महिला मेळाव्यात ज्ञानेश्वरी ठीक, आद्याश्री महापुरे, नारायणी ढेरे, त्रिशा गायकवाड, आरवी लोकरे, श्रीशा भोसले, प्रीती सोरटे, ब्लेसी गायकवाड, श्रीशा मोहिते, स्वामिनी बुगले, वीरा ठोके, रुहांशी महापुरे, स्वामिनी नलवडे, राघवी पाटील आणि सानवी पाटील या वर्षभरात जन्मलेल्या मुलींच्या नावे ठेव पावत्या देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य रणजित शिंदे, मोहन चोपडे, सरपंच सुनीता केकरे, उपसरपंच डॉ. प्रशांत जमणे, वारणा दूध संघाचे संचालक शिवाजी कापरे, पक्षप्रवक्ते ॲडव्होकेट राजेंद्र पाटील तसेच निर्माण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयदीप पाटील तसेच ग्रामपंचायतीचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ, महिला कार्यकर्त्या व दिव्यांग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.